मनोरंजन व जनतेचा आक्रोश तसेच भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत वार आरपार न्यूज नेटवर्क। शेणवे ग्रामपंचायतीत निधी गैरवापराचा आरोप, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर चौकशीची मागणी। शेणवे ग्रामपंचायतीत 15वा वित्त आयोग आणि ग्रामसभा कोषातील निधीच्या खर्चाबाबत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आलाय। ग्रामपंचायत उपसरपंच श्री कैलास शिवराम पडवळ यांनी याबाबत जिल्हा परिषद ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार ग्रामविकास अधिकारी श्री जगदीश दशरथ देशमुख यांनी दिनांक 14 जून 2025 रोजी सार्वजनिक रेडीमेड शौचालय खरेदीसाठी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे 60,000 रुपये दुर्वा एंटरप्राइजेस या नावावर वर्ग केल्याचा आरोप आहे। मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे रेडीमेड शौचालय खरेदी न करता बिल न घेता ही रक्कम बँकेतून NEFT पद्धतीने काढण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। या संदर्भात बँक स्टेटमेंटची प्रतही तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय। तसेच 25 जून 2025 रोजी ग्रामसभा कोषातून अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील साहित्य खरेदीसाठी 2,15,000 रुपयांचा धनादेश क्रमांक 346532 द्वारे साई एंटरप्राइजेस यांच्या नावावर देण्यात आल्याचा आरोप आहे। मात्र प्रत्यक्षात कोणतीही वस्तू खरेदी न करता व बिल न घेता रक्कम अदा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तक्रारीत पुढे नमूद करण्यात आलंय की या प्रकरणात इतर कोणाचीही सहभागिता आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी। तसेच ग्रामपंचायत कार्यालयात 1 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या वस्तूंची नोंद व बिलांची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणीही केली असल्याचं पत्रात नमूद केलंय। मात्र यापूर्वी दिलेल्या पत्रावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी प्रशासनाकडे केली आहे। शेणवा ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास पडवळ व ग्रामस्थ आपण आत्ता माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी गैरव्यवहार करून 15 वित्त आयोगाच्या व पेसामधून जे साहित्य खरेदी केले आहे त्याबद्दल आपण तक्रार केलेली आहे। त्याबद्दल आपण काय सांगाल? मी आमची मासिक मीटिंग असताना मी ग्रामसेवकाचं आमचं सगळं दप्तर चेक करत असताना मी ग्रामसेवक आमचा ग्रामविकास अधिकारी श्री जगदीश दशरथ देशमुख यांना विचारणा केली की 14/1/2025 रोजी रेडीमेड शौचालय 15 वित्त आयोगातून बसवायचं तुम्ही पैसे काढले 60,000 रुपये, याचा मला ते पण दुर्वा एंटरप्राइजच्या नावाने 60,000 रुपये त्याही पैसे NEFT केलेले आहेत। ते सगळं माझ्याकडे पुरावा असल्या कारणाने मी त्यांना सगळ्यांना याची चौकशी केली तर ते 1 वर्ष झालं तरी अजून कोणत्याही प्रकारचं इथं रेडीमेड शौचालय नाही। शौचालय नसून कोणत्याही प्रकारचं बिलसुद्धा नाही। मग बिल जर तुमच्याकडे बिल नाही तर मग तुम्ही पैसे दिले का? बिना बिलाचे पैसे देता येतात का? प्लस ह्या कामाचं कोणत्याही प्रकारची निविदा काढली नाही, कोणत्याही प्रकारचं काही हे करता त्याचं वस्तू खरेदी केली, पेपर नोटीस नाही काढली, पेपर नोटीस वगैरे काही केलेलं नाही। तसेच अजून ग्रामसभा कोष म्हणजे पेसा निधीतून अंगणवाडी आणि जिल्हा परिषद साहित्य खरेदी करायचं असतं। त्यासाठी आमची मासिक मीटिंगमध्ये ठरलं आम्ही प्रत्येक मागची जी ग्रामसभेची ग्रामपंचायतची जी संपूर्ण कमिटी होती ती आम्ही प्रत्येक कमिटी जायची आणि प्रत्येक वस्तू खरेदी करताना प्रत्येकजण हे सरपंच आणि ग्रामसेवक मिळून दोघांनी जाऊन वस्तू खरेदी केल्या का नाही केल्या त्याचंसुद्धा बिल नाही, काय नाही। त्यांनी ते 2,15,000 रुपये चेकद्वारे त्यांनी अदा केलेले आहेत। कोणाला केलेत? साई एंटरप्राइजेसच्या नावाने ह्या मला असं शंका येते की यांच्या मुलांच्या नावाने साई एंटरप्राइजेस किंवा दुर्वा एंटरप्राइजेस यांच्या मुलांच्या नावाने एक आहे, कारण हे पैसे त्यांना देऊन त्यांच्याकडनं पैसे काढून घेतले असते नाही, असं पण मला शंका येऊ शकते। तसेच आमचे मामा माजी सभापती यांनीसुद्धा आमची जशी ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये आम्ही ग्रामसभेचा ठराव झाला आमचा, त्या ठरावामध्ये असं ठरलं का हा ग्रामसेवक काही कोणत्या प्रकारचं काम करत नाही याची बदली करण्यात यावी, असं आम्ही ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव होऊन सुद्धा आम्ही BDO साहेबांना त्याचं निवेदन दिलं।
सांगितलं तरीसुद्धा BDO साहेबांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याबद्दल आता आमच्या मामा बोलतील जरा. शेणवे गावचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला आमचा गाव कंटाळलेला आहे. आम्ही ग्रामसभेमध्ये त्यांचा ठराव घेतला, ठरावाचा आम्ही पाठपुरावासुद्धा केला, तरीसुद्धा त्यांच्या याची म्हणजे त्यांचं जे तिथलं कार्य आहे त्याची चौकशी करून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यांच्या बदलीचा ठराव आम्ही ग्रामसभेमध्ये घेतला, त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या गोष्टीला इथं आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरी गोष्ट, त्यांचा मनमानी कारभार म्हणजे त्यांना मनाला वाटेल त्या पद्धतीने तिथं कारभार चालतो. आमच्या ग्रामपंचायतीचा 15 वित्त आयोगाचा जे काही शौचालयासाठी जी खरेदी होती त्या खरेदीमध्ये सुद्धा त्यांनी पैसे खर्च केल्याचं दाखवलेलं आहे, परंतु तिथं कुठल्याही प्रकारचा शौचालय उभा राहिलेलं नाही. हे ते सर्व बोगस पैसे काढून घेतलेले आहेत. 60,000 रुपयाची रक्कम आहे ती, कुठलीही शौचालय वगैरे खरेदी नाही. अशा अनेक योजनांच्या बाबतीमध्ये त्यांचं आहे. घरकुलाच्या योजनेमध्ये सुद्धा त्यांनी तसाच प्रकार केलेला आहे का लोकांना प्रत्येकाला घरकुलं द्यायची जो गरजू आहे त्याला, पण त्यांनी कोणाचाही प्रस्ताव पुढं आणला नाही किंवा कोणालाही मिळेल अशी परिस्थिती केली नाही. तर हा ग्रामसेवक आणि सरपंच स्वतःच्या मर्जीने तिथला कारभार करतात आणि पत्रव्यवहार इथं केल्यानंतर त्याचाही सुद्धा आम्हाला काही हे मिळत नाही. म्हणून या पैसा निधीमधून जी अंगणवाडीचा जो विषय आहे साहित्य खरेदी करण्याचा, त्याच्यामध्ये 2,15,000 रुपयाचा चेक त्यांनी परस्पर काढलेला आहे. म्हणजे असं परस्पर चेक तुम्ही काढून आणि तुम्ही खर्च करू शकता, तर मग त्याचं काम तरी व्हायला पाहिजे ना त्या ठिकाणी, काहीतरी त्याचं काहीच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये या ग्रामसेवकाची आणि सरपंचाच्या बेजबाबदारपणाला जो कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यातून ग्रामस्थांना न्याय मिळावा अशा प्रकारची आम्ही विनंती करतो आहे. आणि संबंधित व्यक्तीची चौकशी होऊन आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. संपादक जयवंत भडांगे, कार्यकारी संपादक अशोक पडवाळ.